राम समर्थ. भाग क्रमांक 175 175. श्रीराम. परीक्षित राजा तर पोचला परमपदी. जन्मजयाने सुद्धा यज्ञ केला, तोही थांबवला, तोही काय प्रश्न येत नाही. त्याच्या पुढे जी कथा आहे, कथा अजून आहे, परंतु आता जो संवाद आहे तो सूत आणि शौनक ऋषी यांच्यामध्ये हा संवाद आहे. कारण प्रश्नोत्तर आहेत ती बरीच वेगवेगळ्या ऋषीमुनींमध्ये झालीत आणि ती सगळी भागवतामध्ये आलीत. त्याच्यामध्ये सूतमुनी जे आहेत त्यांनी शौनकांना काही उपदेश केला आहे आणि त्याच्यामध्ये अर्थात काही माहिती त्यांनी दिली होती. ती सगळी माहिती थोडीशी या ठिकाणी आहे आणि अजूनही काही भाग आहे. यात त्यांनी असं म्हणलं की बाबा रे, तुला मी आधीच सांगितलं आहे की वेद जे आहेत त्या वेदांचे 4 भाग होते आणि त्याच्यासुद्धा अनेक भाग केले व्यासमुनींनी शिकण्यासाठी. आणि ते प्रत्येक भाग जे ते वेगवेगळ्या त्याच्या शिष्यांना दिले आणि मग त्या शिष्याने त्याचे अनेक भाग केले आणि वेदांचा अभ्यास केला. इतके वेद कठीण आहेत. एकट्या व्यासमुनींना सुद्धा ते अभ्यास करणं कठीण होतं. म्हणून त्यांनी त्याचे अनेक तुकडे करून सांगितले, तुम्ही नीट अभ्यास करा आणि त्याचा प्रसार करा. अशा प्रकारे त्याचे अनेक भाग करण्यात आले. ही सगळी त्यांनी माहिती दिली आणि त्यावेळेस आणखीन एक माहिती दिली. ते म्हणाले की हे लक्षात ठेव की आपल्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वेद जसे आहेत तशी पुराणं पण आहेत आणि पुराणं पण खूप महत्त्वाची आणि पुण्य देणारी. तेव्हा शौनक ऋषी म्हणाले, महाराज मला सांगा किती प्रकारची पुराणं आहेत. तेव्हा सूत म्हणाले की ऐका, 18 पुराणं आहेत. प्रमुख 18 पुराणात हीच महत्त्वाची आहेत. कुठली आहेत त्यांची नावं ऐका. ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, शिवपुराण, लिंगपुराण, गरुड पुराण, नारद पुराण, भागवत पुराण, अग्निपुराण, स्कंदपुराण, भविष्यपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, मार्कंडेय पुराण, वामन पुराण, वराह पुराण, मत्स्य पुराण, कर्म पुराण आणि ब्रह्मांड पुराण. अशी ही इतकी जी आहेत ती पुराणं आहेत. आणि अर्थात ही सगळी पुराणं लिहिली आहेत कोणी? व्यासमुनींनी. एकच ऑथर आहे, एकच लेखक आहे. सगळे एकाच ऋषींनी लिहिले आणि अर्थात भागवत पण महर्षी व्यासानेच लिहिलेलं आहे. अशा प्रकारे हे इतकी पुराणं आहेत हे त्यांनी सांगितलं. आता बघा, एक एक पुराणं किती मोठी आहेत. काही काही तर खूप प्रचंड आहेत म्हणतात, काही लहान आहेत आणि काही तर खूप प्रचंड आहेत. जसं भागवत पुराण आहे थोडंसं मोठंच आहे, तशी काही काही पुराणं खूप मोठी आहेत. विष्णू पुराण पण मोठं आहे. काही पुराणं पण त्यातली लहान पण आहेत, नाही असं नाही. पुराणसुद्धा एखादं कधीतरी वाचायला आपल्याला हरकत नाही, जे लहान असेल ते. असं मला जस्ट वाटलं. असं काय करायचं आपण नंतर ठरवूया, हा भागवत झाल्यावर काय वाचायचं ते. पण 18 महापुराणं पण आहेत. अर्थात ती ॲवेलेबल कुठली आहेत ती बघावी लागतील. माझ्या मते आमच्या वाचनालयामध्ये सगळीच पुराणं अवेलेबल आहे. वाचनालयामध्ये सगळीच अवेलेबल, पण ती वाचायची की नाही नंतरचा भाग आहे, जस्ट मला असं वाटलं. पण भागवत पुराण हे सर्व पुराणांचं पुराण आहे, ही फॅक्ट आहे की ज्याने 18 महापुराणं लिहिली त्यानेच हे पुराण पण लिहिलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये सगळ्या पुराणांचा उल्लेख आहे आणि सगळ्यांचा सगळा भाग याच्यात आलेला पण आहे. त्यामुळे कुठलं पुस्तक घ्यायचं ते महाराज सुचवतील, बघूया काय करायचं आहे. तर अशा प्रकारे ही पुराणांची संख्या आणि ही एवढी पुराणं आहेत ही माहिती सूतमुनींनी शौनक ऋषींना दिली. शौनक ऋषी सुताने म्हणाले की महाराज, असं मी ऐकलं होतं की मार्कंडेय नावाचे जे ऋषी आहेत ज्यांचे वडील होते मृकुंड, या मृकुंड मुनीचा जो मुलगा म्हणजे मार्कंडेय ऋषी. मार्कंडेय प्रसिद्ध आहेत. या ऋषींच्या संदर्भात मी असं ऐकलं आहे की या ऋषींनी म्हणे प्रलय बघितला आहे, असं मी ऐकलं. आणि ते दीर्घ आयुष्य त्यांना मिळालं असंही मी ऐकलं. तर यांच्या हे सगळं काय, त्यांनी कसं काय केलं आणि त्यांनी कसं काय बघितलं हे प्रलय तर अजून झाला नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे. तर मग यांनी बघितला कसा काय? मार्कंडेय मुनीचं वय किती आहे, मग ते किती वर्ष जगले?
अशा तऱ्हेचे काही प्रश्न जे आहेत ते त्यांनी शौनक ऋषींनी विचारले. तेव्हा ते म्हणाले की ठीक आहे, तुझ्या मनातल्या शंकेची मी उत्तर देतो. त्यांनी सांगितलं की मृकुंड मुनी जे आहेत यांचा पुत्र मार्कंडेय. अर्थात त्यांनी त्याचे व्यवस्थित संस्कार केले, वयाप्रमाणे मौंजबंधन केलं, यथावकाश त्यांना वेदाध्ययन करायला सांगितलं. त्यांनी ब्रह्मचर्य व्रत, नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रत घेतलं, मौंजबंधनाच्या वेळेस घ्यावंच लागतं त्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर ते त्यांच्या गुरूंकडे गेले. अर्थात गुरूंचा नामोल्लेख त्यांनी केलेला नाही, पण जे कोण त्यांचे गुरु असतील ते, पण ते गुरुग्रहीसुद्धा गेले तिथे. अर्थात त्यांनी प्रशिक्षण सगळ्या गोष्टीचं घेतलं आणि ते गुरूंशी फार एकनिष्ठ होते. ते गुरूंशी खूपच एकनिष्ठ होते. सकाळ संध्याकाळ ते गुरूंच्या आज्ञेप्रमाणे भिक्षा मागायचे आणि त्याच्यावरतीच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. जे काही मिळेल ते सगळे ते गुरूंच्या चरणी आणून ठेवायचे आणि स्वतः फक्त एकच वेळ भोजन करायचे. आता विचार करा, गुरुग्रही जेव्हा ते गेले होते तेव्हा ते तरुण होते, तरी पण ते एक वेळेसच फक्त भोजन करायचे. ते पण कधी कधी जर भोजन नाही मिळालं, भिक्षा नाही मिळालं तर नाही करायचे, निराहार राहायचे ते. पण गुरूंची सेवा त्यांनी कधी चुकवली. आपल्या महाराजांनी पाशीच सेवा केली आहे की गुरु उठायच्या अगोदर उठून उभे राहणार, गुरूंच्यासाठी सगळ्या गोष्टी आणून देणार. जसे ब्रह्मानंद महाराजांनी केली, आपल्या महाराजांची मागेच उभे असायचे, बाजूलाच उभे असायचे, फोटो पण आहेत त्यांचे. तसेच यांनी पण गुरूंची आपल्या सेवा केली, खूप कडक सेवा केली. खायला मिळेल नाही मिळेल काय माहीत नाही, सेवा चालू. आणि नंतर मग त्यांना गुरु म्हणाले की असं आहे की तुला आता थोडीशी तपश्चर्या करायला पाहिजे, त्याच्यासाठी तू वनामध्ये जा आणि भगवंताची तपश्चर्या कर. गुरूंनी आज्ञा दिल्या होते, अर्थात तपश्चर्यासाठी गेले आणि म्हणाले की तुला ज्या प्रकारची दीक्षा दिली आहे त्याप्रमाणे वाग, नैष्ठिक ब्रह्मचारी आहेस तू, तेव्हा हे कडक पाळलं पाहिजे, कारण याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. तेव्हा हे तू कुठल्याही परिस्थितीमध्ये अतिशय काटेकोरपणे पाळ, हे गुरुने त्याला बजावून सांगितलं आणि म्हणाले तपश्चर्या कर. गुरूंची आज्ञा आणि गुरूंचा आशीर्वाद त्यांनी घेतला, ब्रह्मचर्य व्रत धारण केलं होतं. आणि मग मार्कंडेय मुनी जे आहेत ते अर्थात तपश्चर्या करायला गेले आणि तपश्चर्या करायला लागले. अतिशय त्यांनी जबरदस्त तपश्चर्या केली. खाण्यापिण्याचा कधी विचारच नाही केला, जे काय मिळेल ते मिळेल, कंदमुळं खायची, मिळाली तर ठीक आहे, गोळा केली तर ठीक आहे, नाही गोळा केली तर वायू भक्षण करायचं, फक्त पाणी भक्षण करायचं, पण तपश्चर्या सोडायची नाही. असं त्यांनी खूप जबरदस्त तपश्चर्या केली. आणि किती दिवस केली असेल अशी तपश्चर्या, करोडो वर्ष. भागवतामध्ये वर्णन आहे, करोडो वर्ष. म्हणजे ती तपश्चर्या इतकी जबरदस्त करत होती की मृत्यू पण तिथे येऊ शकत नव्हता. इतकी त्यांची तपश्चर्या कठोर होती की यमधर्म पण तिथे येऊ शकत नव्हता, इतकं त्यांचं तपोबल होतं. आणि अशा प्रकारे त्यांनी अतिशय जबरदस्त अशी तपश्चर्या केली मार्कंडेय मुनीने. मार्कंडेय मुनीने जेव्हा अशी तपश्चर्या चालू ठेवली त्यावेळेस असं घडलं की जो इंद्र होता, या इंद्राला लक्षात आलं की खाली ऋषी तपश्चर्या करतात आणि भयंकर घनघोर करतात, साधी नाही. अशी तपश्चर्या तर खूप लोक करतात, पण यांची तपश्चर्या घनघोर आहे. तेव्हा त्याला अर्थात नेहमीप्रमाणे चिंता निर्माण झाली. ज्यांच्या मनामध्ये विषय वासना आहे त्याला चिंता जास्त होते, नाही का? विषय वासना नसेल तर चिंताच नाही होणार. इंद्राच्या मनात तर सर्वात जास्त. इंद्राच्या मनामध्ये पहिली लालसा आहे की माझं आसन टिकेल कसं, मी देवांचा राजा आहे, मी माझ्या या स्वर्गलोकामध्ये आसनावर बसून सगळ्या देवांना माझ्या आज्ञेत ठेवलं आहे आणि मी स्वतः काय करतो आहे, मस्त अप्सरांचे नृत्य बघतो आहे, गंधर्वांचं गायन ऐकतो आहे, हे सगळं मी करतो आहे, मजा लुटतो आहे मी स्वर्गाची. पण जर कोणी इंद्रा इतकं जर पुण्य मिळवलं तर त्याची गादी जाऊ शकते, याचं त्याला भय होतंच. आणि म्हणून त्याला असं वाटलं की मार्कंडेय मुनी इतकी जी तपश्चर्या करतायत, इतकी कठोर तपश्चर्या करतायत, तर कदाचित या तपश्चर्येमुळे त्याला
आपलं पदसुद्धा मिळू शकेल. जर त्यांनी ठरवलं की इंद्रपद पाहिजे तर मिळू शकेल. मग आपलं कसं होणार याची काळजी इंद्राला लागली. आणि अर्थात इंद्राने एक विचार केला की बस एकच करायचं, तपश्चर्याचा भंग करायचा. जे करण्यामध्ये इंद्र माहीर होता. आपल्याला तर माहिती आहे इंद्राने असं अनेक वेळा केलं. अनेक ऋषींच्या तपश्चर्याचा भंग केला. दुर्वास ऋषींची तपश्चर्या मोडली, कितीतरी ऋषींची तोडली. आणि अर्थात तपश्चर्या जो कोणी मोडायला जातो त्याला शाप घ्यावा लागतो. इंद्राला काही शाप मिळायचा नाही, इंद्र लांब असायचा. पण जे कोणी जायचं अप्सरा किंवा जे कोणी असतील त्यांना शाप मिळायचा. कामदेव गेला तर कामदेवाला तर भस्मच झाला शंकरांची तपश्चर्या भंग केल्यावर. असं म्हणजे जी लोक तपश्चर्या भंग करण्यासाठी तिथे जातात त्यांनाच तो शाप मिळतो, बाकी लोक सुरक्षित राहतात. इंद्राने हा काही विचार केला नाही. इंद्र म्हणाला मला तपश्चर्या काही करून ही मोडायची आहे. आणि मोडायचे म्हणजे काय करायचे? फक्त डोळे उघडले म्हणजे मोडणार नाही तपश्चर्या. समजा जरी त्यांनी क्षणभर डोळे उघडले, आपण काही आवाज केला तरी पण तो परत ध्यान करेल, परत डोळे बंद करेल, परत एकाग्रतेने भगवंताचं नाम घेईल. मग तपश्चर्याचा भंग करायचा म्हणजे काय करायचं? तपश्चर्याचा भंग करायचा म्हणजे जे त्यांना करू नका असं सांगितलं ते करायला लावायचं. लक्षात ठेवा की तपश्चर्याचा भंग म्हणजे काय? झोपमोड होणं हा भाग वेगळा. आपली झोपमोड झाली तर झोप येईल की नाही माहीत नसते, बरोबर आहे? तसं तपश्चर्याचं नाही आहे. तपश्चर्यात जरी समजा तुमचं एखाद्या वेळेस ध्यान तुटलं तरी परत तुम्ही ध्यान करू शकता. कारण काय की मन परत एकाग्र करता येतं, नाही असं नाही. म्हणून इंद्राने हा विचार केला की मला तपश्चर्या त्याची मोडायची आहे, म्हणजे मला हे करायचं की त्याला जे करू नको सांगितले ते त्याला करायला भाग पडायचं. आणि त्याला काय करू नको म्हणून सांगितलं होतं सर्वात मोठा जो भाग, तर तू ब्रह्मचर्य व्रत कडक पाळ. हा त्याला गुरूंनी उपदेश केला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुझं ब्रह्मचर्य व्रत जे आहे ते तुटता कामा नये असं निक्षून सांगितलेलं. हे सांभाळून तुला हवं त्या प्रकारे तपश्चर्या करायला हरकत नाही असा गुरूंनी आदेश दिला होता. आणि त्या आदेशानुसार अतिशय कडक अशी तपश्चर्या हे मार्कंडेय मुनी करत होते. आणि करोडो वर्ष त्यांनी अशी तपश्चर्या केली, करोडो वर्ष. आणि अर्थात करोडो वर्ष तपश्चर्या केल्यानंतरच इंद्राला जाग आली की अरे बापरे, माझं सिंहासन धोक्यामध्ये आहे, माझ्या आसनाला आता धोका निर्माण झाला आहे. जर याला कदाचित याला परमेश्वर प्रसन्न झाले आणि जर ह्याच्या तपश्चर्येमुळे जर माझं इंद्रपद त्याला मिळालं तर माझं कसं होणार, चिंता निर्माण झाली. आणि अर्थात जे करू नये ते त्यांनी करावं हे होण्यासाठी त्यांनी कामदेवाला आज्ञा दिली. तो म्हणाला कामदेवाला की बाबा रे, हे सगळं तुझं काम आहे, तू या गोष्टीमध्ये माहीर आहेस, या गोष्टीमध्ये तू निपुण आहेस, तेव्हा जा पृथ्वी तलावर आणि मार्कंडेय मुनींची समाधीचा भंग कर, त्यांची तपश्चर्या भंग कर. इतकंच नव्हे तर त्यांना जे करायचं नाही आहे ते करण्यास भाग तू पाड, कारण कामदेवच आहेस. अशी आज्ञा दिल्यावरती अर्थात कामदेवाला ते काम करणं भाग होतं, कारण तो आज्ञेचा धनी होता. देवेंद्राने आज्ञा दिली होती. कामदेव म्हणाल ठीक आहे. कामदेवाने आपले सगळे आयुधं बरोबर घेतली, मेन म्हणजे धनुष्य घेतलं आणि त्या धनुष्यासाठी काही बाण पण घेतले. त्या बाणांमध्ये वेगवेगळ्या शक्ती होत्या. जसं त्यांनी म्हटलं की दीपन, संमोहन आणि तपन आणि उन्मादन अशा प्रकारच्या काही गोष्टी असलेले बाण त्यांनी घेतले होते. आणि हे सगळे बाण त्यांनी बरोबर घेतले. अशा प्रकारचं धनुष्य घेतलं आणि बरोबर एक अतिशय सुंदर अशी अप्सरा घेतली कामदेवाने, जिचं नाव होतं पुंजिका स्थळी. ही प्रसिद्ध अप्सरा नाही का? जशी रंभा प्रसिद्ध आहे, मेनका प्रसिद्ध आहे, तशी ही पुंजिका स्थळा ही पण एक अप्सरा प्रसिद्ध आहे. आणि हिचं वर्णन पण त्याने केलं की अतिशय सुंदर अप्सरा होते, अतिशय स्वर्गीय अप्सरा. की जसं सौंदर्याची व्याख्या केल्यावर जे डोळ्यापुढे यायला पाहिजे ते सगळं वर्णन भागवतामध्ये केलं. अगदी व्यवस्थित वर्णन केलं की सुंदर कशी दिसायची, सुंदर वर्णन केलं आहे. आणि त्याच्या जोडीला तिची वेशभूषा पण तशीच होती, सुंदर तिने साडी नेसली होती.
गजरा तिने माळलेला होता, अर्थात केस तिचे अतिशय सुंदर होते, तिचे डोळे अतिशय सुंदर होते. त्याने म्हटलं की नेत्र कटाक्ष, की तिच्या डोळ्याने जर एकदा तिच्या डोळ्याकडे जर कोणी बघितलं तर तो मोहून जाईल, अशा प्रकारचे तिचे नेत्र होते. आणि अशा प्रकारे अतिशय सुंदर अशी अप्सरा त्या ठिकाणी आली आणि नृत्य करायला लागली. नृत्य करत होती, खेळ खेळत होती आणि दिसायला अतिशय सुंदर. हे सगळं आहे आणि जोडीला काही लोक इतरही त्याच्याबरोबर आलेच होते, जे वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवत होते सुंदर सुंदर, काही गायन करत होते आणि जोडीला ही अतिशय सुंदर अशी अप्सरा नृत्य करत होती. म्हणजे इंद्राने छान तजवीज केली होती की या सुंदर आवाजामुळे, सुंदर गोष्टींमुळे जर ऋषींचं ध्यान भंग झालं, मी जसं म्हटलं की तपश्चर्या भंग होऊ शकते, पण भंग जरी झाली तरी ती संपूर्ण भंग कशी होणार? डोळे उघडले आवाजामुळे, समजा लक्ष गेलं तरी परत डोळे मिटू शकतात. तपश्चर्या क्षणभरच भंग होईल ना. म्हणून त्यांनी ही सोय करून ठेवली होती, जर क्षणभर जरी ऋषीने डोळे उघडले आणि समोर जर ह्या पुंजिका स्थळी या लावण्यावती अप्सरेला जर बघितलं तर ते डोळे मिटणार नाहीत परत, कारण तिचं सौंदर्य अनुपम होतं. जोडीला बाकी सगळ्या गोष्टी होत्याच. आणि सगळी तयारी करून ती तिथे आली. जोडीला कामदेव होते आणि त्या ठिकाणी ती नृत्य करत होती, वेगवेगळ्या प्रकारची हालचाली करत होती, गायन चालू होतं, सुंदर वाद्य वाजत होती आणि ती हे सगळं त्याच्या समोरच चालू होतं. मार्कंडेय मुनींच्या, अर्थात त्यांचे डोळे बंद होते. हे सगळं होत असतानाच वाऱ्याने आपलं काम केलं की ते नृत्य करते, तिच्या अंगावरचं वस्त्रच वाऱ्याने उडवून लावलं, तिच्या कंबरेचा करदोता तुटला असं त्याने म्हटलंय आणि तिची तलम साडीसुद्धा वारा उडवायला लागला. झाला म्हणजे ती अर्धनग्नच झाली आपल्या भाषेमध्ये. आणि अशी सुंदर अप्सरा नाचते आणि अशा अवस्थेत नाचते म्हटल्यावरती कामदेवाला आता खात्री पटली की आता त्याने एक क्षण जरी डोळे उघडले तरी तपश्चर्या तिकडेच संपली, त्याला खात्रीच होती. आणि म्हणून त्यानेसुद्धा आपले बाण सज्ज केले. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की त्या बाणांची नावं होती संमोहन, दीपन आणि उन्मदन. की संमोहन म्हणजे अर्थात मन मोहित करणं, तपन म्हणजे अर्थात वासनेचा वाढणं, उन्मादन म्हणजे तर काय की भानच निघून जाणं, आणि दीपन म्हणजे ही वासना निर्माण करणं. आपण दीप प्रज्वलित करतो म्हणजे काय की एक प्रकारची आपण म्हणतो की अंतःकरणात ज्ञानाचा दीप लावला म्हणजे काय की ज्ञान अंतःकरणात पोचवलं. तसं त्याने दीपन नावाचा बाण वापरला. पण दीपन कसलं होणार होतं? कामवासनेचं, मनातल्या वासनेचं दीपन करण्यासाठी हे बाण त्यांनी सगळे ठेवले होते. आणि जेव्हा ही स्थिती आली की पुंजिका स्थळी नाचते आहे, तिची साडी अस्ताव्यस्त झाली आहे, करदोता तुटला आहे, आणि त्यावेळेस त्याने हे सगळे धनुष्य बाण हातात घेतले. त्याला खात्री होती की आता काही करायची गरज नाही, हे बाण सोडले की मुनी उठून तिच्या मागे जाणार, आपलं काम झालं. खात्री होती त्याला. त्याने ते सगळे बाण पण त्या ऋषींवरती सोडले. पण याचा काहीही परिणाम झाला. त्यांनी असं वर्णन केलं की अशक्त मनुष्य जेव्हा एखाद्या गोष्टीचा प्रयत्न करतो तेव्हा ते विफल होतं, कारण शक्ती नसते. तसं कामदेवाने इतकी सगळी तजवीज केली, इतकी सुंदर अप्सरा आणली, सगळं काही केलं, आणि त्याला वाटलं की आता झालं, फक्त बाण सोडणं हाच भाग शिल्लक आहे. आणि म्हणून त्याने बाण सोडले. एकही बाणाचा जो आहे तो काही फायदा झाला नाही. ना दीपन बाणाचा फायदा झाला, ना संमोहन झालं, ना तपन झालं, ना उन्मदन झालं. उन्मदनचा फार नंतरचा भाग आहे. त्याने डोळेच नाही उघडले, त्यांना काहीच फरक नाही पडला. इतके सगळे प्रयत्न करून, इतका बाण सोडून सुद्धा त्या ऋषींना काहीही फरक पडला नाही. ते असेच तपश्चर्या करत राहिले. पण घडलं उलटं की इतके सगळे त्याच्यावरती बाण सोडले, इतकं सगळं काही केलं, त्याचा परिणाम उलटा झाला की मुनींची तपश्चर्या तुटली नाही, परंतु त्या तपश्चर्येतून मुनींच्या शरीरातून तेज बाहेर यायला लागलं. आणि ते जे तेज होतं, त्या तेजामुळे जे काही जवळपास लोक होते ते सगळे होरपळून निघायला लागले. विचार करा म्हणजे काय त्यांच्या शरीरामध्ये तेज निर्माण झालं असेल. तपश्चर्याचं तेज. आणि त्या तेजामुळे जी जी लोक इथे आली होती, जी
त्यांची तपश्चर्या भंग करू इच्छित होते. या सर्वांना त्या तेजाने होरपळून काढलं, भाजून निघाले. थोडक्यात जसं होळी लावल्यावरती आपण बघतो जवळ जास्त जाता येत नाही, भाजून निघतो मनुष्य, लांबूनच ठीक आहे, तशी परिस्थिती झाली. आणि त्यामुळे जे जे तिथे लोक होते ते सगळे होरपळून निघाले आणि अर्थात सगळे पळून गेले. कोणीही व्यक्ती तिथे थांबली नाही. ना कामदेव थांबला, ना पुंजिका थली थांबली, ना जे कोण होते ते सगळे तिथून त्वरित त्यांनी पलायन केलं. कारण अर्थात कोण भस्मसात होऊ इच्छितं? मुनींच्या तेजामुळे कोणीच थांबलं नाही. आणि इंद्र बघतच राहिला, काय घडलं हे? कमाल झाली, असं कसं घडलं? त्यांनी बघितलं की कामदेव जो आहे तो हात हलवत परत आला. कामदेवाबरोबरचे सगळे त्याचे सैन्य, जे काही त्याचे अप्सरा होते ते सगळे परत आले हात हलवत. आणि ती सगळी लोक घाबरली होती, कारण त्यांना वाटत होतं की जर आम्ही परत खाली गेलो तर भस्मसातच होऊ. त्यांनी सांगितलं इंद्राला की देवा, तुझ्या आज्ञेप्रमाणे आम्ही गेलो, प्रयत्न केला, पण आता इथे आम्ही थांबू शकत नाही. आम्ही थांबलो तर आम्ही भस्म होऊ, तेव्हा आम्हाला क्षमा असावी. आता काय बोलणार देवेंद्र इंद्र? तो बघतच राहिला की काय यांची तपश्चर्या का काय, असे कसे ऋषी. सॉरी. परंतु पराभूत झाला कामदेव हे नक्की, आणि अर्थात इंद्र पण झाला. इंद्राच्या मनामध्ये भय निर्माण झालं की आता तपश्चर्या भंग तर होत नाही, आता करायचं काय? आता हा काय मागेल आणि माझी गादी किती दिवस राहणार याची त्याला चिंता लागली. हे सगळं होत होतं मार्कंडेय मुनींच्या मनात, ध्यानात काहीच नव्हतं. त्यांची तपश्चर्या अशीच चालू होती. हे सगळं बाहेर घडते त्यांना काही फरक नाही पडला. त्यांची तपश्चर्या आपल्या भाषेमध्ये मेडन चालू होती, न थांबता चालू होती. आणि अशी तपश्चर्या जेव्हा त्यांनी केली भगवंताची, तेव्हा भगवंत त्यांच्यावरती प्रसन्न झाले. आणि भगवंत प्रसन्न झाले आणि भगवंताने त्यांना दर्शन द्यायचं ठरवलं. आणि भगवंत जेव्हा दर्शन द्यायचं ठरवलं तेव्हा त्यांनी काय केलं असेल तर ते नर आणि नारायण अशा प्रकारचं त्यांनी रूप धारण केलं. अर्थात भगवंताचीच दोन्ही रूपं आहेत, नर आणि नारायण. आणि या प्रकारचं त्यांनी रूप धारण केलं. अर्थात दोन शरीरं दिसली त्यांना प्रगट झाल्यावरती भगवंत. एक जो होता तो गौरवाणी आणि दुसरा कृष्णवाणी होता. अशी दोन शरीरं घेऊन भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि भगवंत प्रगट झाले आणि यांची तपश्चर्या सुरू होती. पण जेव्हा भगवंत प्रगट झाले, भगवंताने त्याला हाक मारली, वत्सा, तुझी तपश्चर्या आता पूर्ण झालेली आहे, तू डोळे उघडू शकतोस. आणि मग जेव्हा त्याने बघितले डोळे उघडून की नर आणि नारायण ऋषी उभे आहेत, नव्हे परमेश्वरच उभे आहेत, ते रूप त्याने जेव्हा बघितलं तेव्हा अर्थात त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले, शरीर पुलकित झालं. त्याला काहीच बोलता येईना. कितीतरी वेळ तो फक्त भगवंतासमोर नतमस्तक होऊन उभा राहिला. त्याच्या मुखातून शब्दच उमटत नव्हता. तो फक्त भगवंताच्या चरणापाशी बसला आणि म्हणाला, माझा आपल्या चरणाला नमस्कार असो. बाकी तो काहीच म्हणू शकला नाही. इतका तो सद्गतीत झाला होता. बराच वेळ अशा घडलं हे. नंतर यथावकाश त्याचा आवेग कमी झाला. आवेग कमी झाल्यावर त्यांनी भगवंताचं यथास्थित स्वागत केलं. त्या दोन्ही नर आणि नारायणांना त्यांनी बसायला आसन दिलं आणि मग त्या भगवंताची त्यांनी पाद्यपूजा केली. जशी करायला पाहिजे त्याप्रमाणे आदर्श अशी पाद्यपूजा केली. पाद्यपूजा केल्या आणि भगवंताच्या चरणी ते बसले. आणि मार्कंडेय मुनी भगवंताला म्हणतायत की भगवंता, काय मी म्हणू, आपण मला दर्शन दिलं, या पामराला आपण दर्शन दिलं. मी कधी विचार पण नव्हता केला की आपलं दर्शन मला मिळू शकेल. माझी ना भक्ती ना भाव काय आहे माझ्याकडे, काहीच नाही आहे. परंतु तरीसुद्धा आपण मला दर्शन दिलं, माझं कल्याणच झालं. खरं पाहिलं तर आपण अशा प्रकारचे देव आहात की ज्यांना काहीच द्यावं लागत नाही.
कुठल्याही प्रकारचं आपण म्हणतो की देवा मी तुला अमकं चढवीन, देवा मी तुला अमकं बांधून देईन, अमकं देईन, हे सगळं आपण म्हणत असतो आणि त्याच्या बदल्यात काहीतरी मागत पण असतो, नाही का? मार्कंडेय म्हणून म्हणतात की मी तुला कोण काय देणार, काहीच देऊ शकत नाही, फक्त मी तुझ्यावर प्रेम केलं. आणि खरं हीच महत्त्वाची गोष्ट आहे की तू जर बांधला जात असेल तर फक्त भगवंत, तू फक्त या भक्तांच्या प्रेमाने बांधला असेल, बाकी कशानेही तुला अडचण होत नाही. जगातली कुठलीही शक्ती तुझ्यावर काम करू शकत नाही. कुठलाही बाण चालत नाही, कुठलंही शस्त्र चालत नाही, कुठलंही अस्त्र चालत नाही, काहीच चालत नाही तुझ्यासमोर. तुझ्याकडे फक्त एकच अस्त्र चालतं आणि ते म्हणजे भक्ती. आणि जे भक्त तुझी खरी भक्ती करतात त्यांचा तूच गुलाम होतोस. आणि जर तुम्ही चांगली भक्ती केली, निस्सीम भक्ती केली, तर तुम्ही लगेच प्रसन्न होता, वेळ लागत नाही. असे देव तुम्ही आहात आणि म्हणून मला प्रसन्न झालात. कारण माझी भक्ती काही तितकी नाही आहे, परंतु आपण देवच अशा प्रकारे आहात की जर मनपूर्वक थोडी जरी भक्ती केली तरी तुम्ही प्रसन्न होता. आणि म्हणून माझी काहीच भक्ती नसतानासुद्धा किती अल्पकाळ मी तपश्चर्या, खरं पाहिलं तर करोडो वर्ष केली आहे, तरी पण मार्कंडेय मुनी म्हणतात किती अल्पकाळ भक्ती करूनसुद्धा तुम्ही माझ्यावर प्रसन्न झालात. कारण तुम्ही तशा प्रकारचेच देव आहात. आपण खूप महान आहात. आपण सगळ्या जगासाठी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आपण आमचं रक्षण करण्यासाठी अनेक अवतार पण धारण केलेत. अवतार पण कसे धारण केलेत तर कुठल्याही प्रकारचे धारण केलेत. असं नाही की मी श्रेष्ठ अवतार धारण करीन. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या योनीत गेलात. मत्स्य अवतार पण घेतला आहे, कूर्म अवतार घेतला आहे, कुठले अवतार नाही घेतलेत. म्हणजे या सगळ्या क्षुद्र योनी आहेत असं समजलं जातं. मानव योनी श्रेष्ठ आहे. मानव योनीमध्ये यायच्या आधी भगवंताने हे सगळे अवतार घेतलेत. कूर्म अवतार घेतला आहे, असे सगळे अवतार घेतलेत भगवंताने. मत्स्य अवतार घेतला आहे, वराह अवतार घेतला आहे, नारसिंह बनले, अनेक अवतार घेतले भगवंताने. आणि त्यातल्या अनेक जे आहेत ते वर करणी बघता क्षुद्र योनीमध्ये घेतले. पण भगवंत आपण असा कधीच विचार नाही केला की मी कुठल्या योनीत जन्म घ्यायचा आहे. आपण जगाचं कल्याण करण्यासाठी सगळे अवतार धारण केले, कशाचाही विचार न करता. असे आपण आहात. आणि अशा या परमेश्वराला माझा मी नमस्कार करतो. तुमची स्तुती मला कशी करतात ती येत नाही, कारण मला कशाचं ज्ञान नाही. मज काही ज्ञान नसे किंचित हृदयी प्रकटला जानकी कांत. त्याचा त्याने लिहून ग्रंथ भक्तासी अर्पिला प्रीतीने. जानकी स्मरण. जय जय राम. श्रीराम समर्थ. खरंच महाराजांनी म्हणले ते किती यथार्थ आहे की मज काही ज्ञान नसे, काहीच ज्ञान नाही. हीच प्रार्थना त्यांनी पण केली आहे की मज काही ज्ञान नसे किंचित हृदय प्रगटला जानकी कांत. बस सीतेचे पती म्हणजे जानकी कांत माझ्या हृदयात प्रगट झालेत. काहीच माझी भक्ती नसताना सुद्धा, ज्ञान नाही आहे, भक्ती नाही, काहीच नाही, तरी माझ्या हृदयामध्ये आपण प्रगट झालात. आणि आपणच माझ्या हातून सगळी सेवा करून घेतली आहे. असे आपण आहात असं महाराज पण म्हणतात. आणि इथे ऋषी पण तेच म्हणतात की मला ज्ञान पण नाही आणि भक्ती पण नाही आहे, तरी पण आपण मला प्रसन्न झालात. आपण आहातच तसे. आपण खूप दयाळू आहात. आपण दया सिंधू आहात खरोखर. म्हणून आपण पटकन मला प्रसन्न झालात. आणि मी आपल्या चरणाशी शरण आलेलो आहे. माझ्यावर कृपा करावी. आपण कृपा केलीच आहे, परंतु ही कृपा अशीच ठेवा असं मला वाटतं. अशा प्रकारे ते भगवंताची स्तुती करता आहेत. हे सगळं इथे चालू आहे. आणि मग भगवंत त्याला म्हणाले की तुम्ही ज्या प्रकारे ही तपश्चर्या केली आहे, ती तपश्चर्याची पद्धत बघून मला खूप आनंद वाटला आणि म्हणून मी प्रसन्न झालो. तुमच्या चित्ताची एकाग्रता खरंच महान आहे. कारण इतक्या प्रकारचे विघ्न आली होती तपश्चर्येमध्ये की ती पुंजिका स्थळी नावाची अप्सरा काय, स्वतः कामदेव आले तिथे, अनेक प्रकारचे बाण घेऊन आलेत. अनेक लोक तिथे उपस्थित होते तपश्चर्याचा भंग करण्यासाठी. पण तुमच्या चित्ताची एकाग्रता जी खरोखर मानली पाहिजे की तुम्हाला डोळे पण उघडायची इच्छा नाही झाली. उघडून बघितलं असतं तर काय माहिती काय घडलं असतं, पण तुम्ही डोळेसुद्धा नाही उघडले. इतकी तुमची चित्ताची एकाग्रता. म्हणून मी फार आनंदित आहे की तुमची काय
एकाग्रता आहे काय? भक्ती आहे तुमची. तुमचा संयम किती जबरदस्त आहे. नाहीतर आपल्याला, आपण देवळात बसतो जेव्हा जप करायला, लोक येत असतात, कोणी येऊन घंटा वाजवतो, कोणी काय करतं. आपल्याला थोडंसं तेव्हा वाटतं, अरे काय घंटा वाजवली, माझा जप चालू आहे, काही व्हायला नाही पाहिजे. उद्या कोणाला यायचं ते येऊ दे, घंटा वाजवू दे देवाची, आपल्याला काय फरक पडतो, माझा जप असाच चालू राहील, माझं लक्ष तिथे जाणार नाही. कोणी एखादी व्यक्ती जरी समजा आली, उशिरा आली, खुर्ची त्याने खेचली, आवाज केला, आवाज नाही करायला पाहिजे पण केला, खुर्ची इकडची तिकडे हलवली, खरखर खरखर आवाज येतो. पण जरी आवाज झाली तरी माझ्या जपामध्ये मला काही फरक पडता कामा नाही. येऊ दे कोणाला यायचं त्या, येऊ दे खुर्चीचा आवाज, मला काही फरक पडत नाही. येऊ दे घंटेचा आवाज, मला काही फरक पडत नाही. असं आपल्याला व्हायला पाहिजे. ही झाली आपली एकाग्रतेची परीक्षा. म्हणून तर असं जेव्हा होतं तेव्हा आपण म्हणायचं की ठीक आहे, काय मला फरक पडत नाही, होऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे. या ठिकाणी या देवळात किती आवाज आले तर मला फरक पडत नाही. माझं जप जो आहे तो असाच होणार आणि एकाग्रतेने होणार. असं आपल्याला करता आलं पाहिजे. याला फार महत्त्व आहे. आणि म्हणून तर मौन जप हा खरंच ही खरी तपश्चर्याचा असं मी म्हणेन. मौन जप म्हणजे तपश्चर्याचाच भाग आहे, की त्याची एक चुणूक आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. मौन जप करणं, एकांतात करणं हा वेगळा भाग आहे. तो थोडाफार होऊ शकतो, कारण तेव्हा आपण एकांतात असतो. पण लोकांतात करणं हे कठीणच आहे ना. पण जर आपण लोकांतात करू शकलो तर एकांतात करू शकतो, हेही लक्षात ठेवा. म्हणून लोकांतामध्ये उपासना करण्याला महत्त्व आहे. म्हणून आपण सत्संगाला येणं खूप महत्त्वाचं का आहे, त्याचं कारणच हे आहे की सत्संगामध्ये सुद्धा आपण मौन जप करतोच. आपल्या उपासनेवर आपण अर्धा तास मौन जप करतो, अर्धा तास वैखरीत पण करतो. पण जेव्हा अर्धा तास मौनात करतो तेव्हा हे अभिप्रेत आहे की पुढचा अर्धा तास तुम्हाला काहीच कशाची जाणीवच होता कामा नये. कुठे घंटा वाजवत आहे, कोण आलं आहे, काय काय मला फरक पडत नाही. खुर्चींचा आवाज येऊ दे नाही तर अजून काय होऊ दे. मी आणि माझे महाराज आणि माझा राम ज्याचा मी जप करतो आहे तो, अशा प्रकारची एकाग्रता व्हायला पाहिजे. त्याची टेस्टच आहे एक प्रकारे. म्हणून तर मौन जप करण्याला खूप महत्त्व आहे. आणि म्हणून सत्संगामध्ये येऊन आपण जप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा जेव्हा संधी मिळते जरूर या आणि करा. आणि अर्थात इतर जी लोक असतात त्यांची पण अशा प्रकारचीच भावना असते की महाराज माझ्या मनामध्ये काही फरक पडणार नाही, किती आवाज आले तरी माझी भंग होणार नाही, कृपा असावी. नाही भंग होणार, किती काही होऊ दे, काही फरक पडत नाही. आणि हीच तर सवय आपल्याला नंतर एकांतामध्ये कामी येते. जेव्हा आपण एकांतात साधना करतो, एकांतात जेव्हा बसतो तेव्हा हे सगळं आपल्याला कामी येतं. पण त्याच्यासाठी लोकांतात जायला पाहिजे. कारण लोकांतामध्ये तुम्हाला एनर्जी पण मिळते इतर साधकांची. इतर जे साधक आले तेही चांगल्या भावनेने आले असतात आणि त्यांची पण चांगल्या प्रकारची उपासना साधना असते, काही ना काहीतरी असते प्रत्येकाची. आणि त्याचा ॲडव्हान्टेज जो आहे तो आपल्याला उपस्थितीत राहिल्यामुळे मिळतो. तो आपण घ्यायचा. आणि सवय पण होते की कधी जरी आपल्या साधनेमध्ये काही जरी व्यत्यय आला तरी आपला तसा भंग पटकन होत नाही. आता आपल्याला याची सवय आहे. म्हणून आपण लोकांतात सुद्धा मौन जप करायला पाहिजे आणि एकांतात तर करायलाच पाहिजे. तो करतोच आपण, असं त्यांनी म्हणलेलं आहे. आणि हे सगळं भगवंत त्याला म्हणतात की तुझे चित्ताची एकाग्रता जी आहे त्याच्यामुळे मी अतिशय खुश आहे. तुझी एकाग्रता फार जबरदस्त आहे, तुझा संयम जबरदस्त आहे आणि तुझी भक्ती पण अर्थात अनन्य आहे. कारण मनामध्ये दुसरी काही इच्छा नव्हती, अनन्य भक्ती करायची इच्छा होती. म्हणाले आणखीन तुझ्या एका गोष्टीवर मी खुश आहे. कुठली गोष्ट आहे? म्हणे नैष्ठिक ब्रह्मचार्य. हे पण तू अगदी कडक पाळलंस. ब्रह्मचार्य व्रत स्वीकारलंस ठीक आहे, पण ते स्वीकारल्यावरती पाळणं कठीण आहे नाही का? कुठलीही गोष्ट ठरवल्यावरती ते करणं इतकं सोपं नसतं. जेव्हा ठरवतं तेव्हा जास्त अडचणी येऊ शकतात, किंबहुना येतातच, कारण तीच तर आपली परीक्षा आहे. आणि म्हणून त्यांनी म्हणलं की तू ही जी गोष्ट केलीस नैष्ठिक ब्रह्मचार्य, ही तू पाळू शकलं, ह्याचं मला फार कौतुक आहे. कारण इतकी सुंदर अप्सरा आणि प्रत्यक्ष कामदेव आले होते कामना निर्माण करण्यासाठी, धनुष्यबाण घेऊन आले होते. म्हणल्यावरती
हे घडायला हरकत नव्हती. एक्सक्यूज वॉज देअर. काय करू, कामदेव स्वतः इथे आले तर मी काय करू, अन्यथा माझी भक्ती होती नाही. जे मी ठरवलं ते करायलाच पाहिजे. मग कामदेव येऊ ना तर अजून कोणी देव येऊ, पण त्याच्यासाठी आपली तेवढी मनाची शक्ती पाहिजे, संयम पाहिजे. आणि भगवंत हेच म्हणतात की तुझा संयम जो आहे आणि माझ्या प्रती असलेली भक्ती, यामुळे मी आनंदित आहे. यामुळे तू सिद्ध पुरुष झालायस. आता साधा व्यक्ती नाही, सिद्ध बनला आहेस. साधक होतास, सिद्ध झालायस. साधक आपण पण आहोत, सिद्ध नाही झालो. सिद्ध व्हायला वेळ आहे भरपूर आपल्याला. पण अशा प्रकारे आपण आपली साधनेची टेस्ट घेऊ शकतो की आपण किती वेळ अशा प्रकारे बसू शकतो, किती वेळ आपला संयम राहतो. बाकीची ही काही कडक परीक्षा घ्यायला आपलं कोणी इथे आलेलं नाही. जसं त्यांची परीक्षा घ्यायला कामदेव प्रत्यक्ष आला होता. असं झालं तर माहीत नाही काय होईल कोणाचं ते. परंतु फक्त मनाचा संयमाची थोडी परीक्षा आपली होते. आणि भगवंत हे सांगतात की तुझं जे नैष्ठिक ब्रह्मचार्य आहे हे तू ज्या प्रकारे पाळलं आहेस, ज्या प्रकारे संयम ठेवला आहेस, त्याच्यावरती पण मी खूप प्रसन्न झालो आहे. आणि अर्थात मी तुला कुठलाही वर देऊ शकतो हेही नक्की आहे. त्यामुळे तू माझ्याकडून इच्छित वर जरूर जरूर माग. काय हवं ते बोल तुला. असं भगवंत त्याची स्तुती करतात. विचार करा, भगवंतानी भक्ताची स्तुती करावी ही सगळी त्यांनी स्तुती केलेली आहे दर्शन दिल्यावर मार्कंडेयाला. आणि मग म्हणाले आता वर माग. मार्कंडेय मुनी म्हणाले, भगवंता काय मागू तुला मी, मागू काय. की तुझी एक ख्याती आहेच आहे. काय ख्याती आहे की शरणागताचं तू भय नाहीसं करतोस. ही तुझी ख्याती आहे. म्हणून शरण जाण्याला फार महत्त्व आहे. आणि याचा अनुभव अर्थात हा घेण्यावरती आहे. आपण शरण गेलो तर आपल्यालाही हा अनुभव येऊ शकेल. पण शरण जाता आलं पाहिजे. ती पण गोष्ट काय इतकी सोपी नाही आहे, पण शरण नक्की जाऊ शकतो. आणि ते म्हणाले की असा देव तू आहेस आणि अर्थात मी तुझ्या चरणी कधीच शरण आलो आहे. मी सगळं तुझ्या चरणीच ठेवलेलं आहे. आणि आपण मला आज दर्शन दिलं आणि वरून मला सांगता की काय तुला हवंय माग. काय मागू. अहो, आपलं दर्शन घडल्यावर मला काय इच्छा राहिली शिल्लक. आपलं हे आपल्या चरणकमलाचं दर्शन मिळालं यातच मला आनंद आहे. बाकी आता दर्शन काय काय मला पाहिजे, काही नको मला. मला काहीही नको आहे. मी आनंदात आहे. आता मला आपली फक्त पूजा करायची इच्छा आहे. कारण आज प्रत्यक्ष आपण मला देहामध्ये दिसता आहात. इतकी दिवस आम्ही फक्त मानसपूजेतच तुमची पूजा केली आहे. तेव्हा मला ही करायची इच्छा आहे. भगवंत म्हणाले मला आनंद आहे. मग मार्कंडेय मुनीने त्याची यथाशक्ती पूजा केली. प्रत्यक्ष भगवंताची पूजा करण्याचा आनंद वेगळा नाही का. जर मूर्तीची पूजा करता जर समजा आपल्याला आनंद येतो, प्रत्यक्ष भगवंत दिसल्यावर त्याची पूजा करण्याचा आनंद किती असेल. आणि तो आनंद अर्थात मुनीने घेतला. मुनीने त्याची व्यवस्थित पूजा केली आणि भगवंताच्या चरणी बसले. म्हणजे भगवंता बस तुझ्या चरणाशी बसण्यामध्ये आम्हाला खूप आनंद मिळतो. आणि अशा प्रकारे ते भगवंताच्या चरणी बसले. पण भगवंतानी जे सांगितलं होतं ते त्यांनी काही केलं नाही. की भगवंतानी सांगितलं होतं की माझं दर्शन घेतल्यास काहीतरी माग, पण त्यांनी काही मागितलं नाही. फक्त पूजा करायची इच्छा होती, ती मागितली भगवंतानी, ती पूर्ण केली. आणि म्हणाले आता मला अजून काय हवं आहे, काही नको आहे असं ते म्हणाले. अर्थात ती त्यांची इच्छा त्यांनी पूर्ण केली आणि भगवंत अदृश्य झाले. इच्छा पूर्ण झाली. भगवंतानी दर्शन दिलं आणि प्रत्यक्ष पूजा करण्याची संधी दिली. दोन्ही गोष्टी भगवंतानी त्यांच्या पूर्ण केल्याने भगवंत निघून गेले. अर्थात भगवंत गेल्यावरती त्यांनी आपला नेहमीचा जो काही भाग होता तो तसाच चालू ठेवला. नेहमीप्रमाणे ते कंदमुळं खायचे, असं काही जे मिळेल ते खायचे, जंगलात राहायचे आणि भगवंताचं परत ध्यान करायचे. हे त्यांचं चालूच होतं. असे बरेच दिवस घडले आणि एक दिवस असं घडलं की ते जंगलामध्ये होतेच नेहमीप्रमाणे. ते संध्याकाळची वेळ होती. ते पुष्पभद्रा नावाच्या नदीच्या काठावर होते.
ते बसले होते, उपासना करत होते भगवंताची नेहमीप्रमाणे. अचानकपणे प्रचंड वारा सुटला. प्रचंड वारा सुटला. थोड्या वेळाने बघता बघता काळे ढग आले, विजा चमकायला लागल्या आणि नंतर अचानकपणे प्रचंड पाऊस पडायला लागला. प्रचंड अतिशय जबरदस्त असा पाऊस पडायला लागला. हे होत असताना समुद्राला सुद्धा उधाण आलं. समुद्राच्या लाटा मोठ्या मोठ्या निर्माण झाल्या. आवाज व्हायला लागला सर्वत्र. मोठे मोठे भोवरे उत्पन्न झाले. त्यात मोठे मोठे मगरमच्छ दिसायला लागले. पाणी समुद्राचं बाहेर यायला लागलं. सगळीकडे प्रचंड पाऊस पडतोय, विजा चमकत आहेत. जणू काय प्रलयच चालू आहे अशी परिस्थिती पृथ्वीची झाली. कारण समुद्राचं पाणी सुद्धा बाहेर यायला बघत होतं, त्याचा डोह सोडून. मुनी बघतायत काय चाललंय. इतका प्रचंड पाऊस पडतोय की बघता बघता पृथ्वी जलमय होणार याची त्यांना म्हणजे खात्रीच होती. आणि खरोखर ते बघत होते आणि इतकं पाणी सर्वत्र झालं. सागराने सुद्धा आपली मर्यादा ओलांडली होती आणि त्याचा परिणाम असा घडला की सर्वत्र पाणीच पाणी झालं. आणि पृथ्वी तलावरती सर्वत्र पाणी झालं. सगळ्या गोष्टी पाण्याखाली गेल्या. तरी पाणी थांबत नाही. समुद्राने आपली जागा सोडली होती, त्यामुळे पृथ्वीची संपूर्ण बुडवून टाकली होती. जे काही पर्वत असते, जे काय असेल ते सगळं पाण्यात बुडून गेलं होतं. अख्खी पृथ्वीच बुडली होती. पण पाणी इतकं वाढत होतं की पुढे पुढे पाणी इतकं वाढलं की त्यांनी असं वर्णन केलं की पाणी वर गेलं. त्यांनी अंतरिक्ष, स्वर्ग आणि ज्योतिर्मंडल या सगळ्या गोष्टी पाण्यात बुडवून टाकल्या. इतका प्रचंड पाऊस पडला की स्वर्गापर्यंत पाणी पोचलं. आणि अर्थात पृथ्वीच्या नंतर जर अंतरिक्ष आणि स्वर्ग आणि ज्योतिर्मंडलात जर पाणी पोचत असेल आणि त्या पाण्यामध्ये जर सगळं जलमय झालं तर शिल्लक काय राहिलं? सगळंच संपलं. संपूर्ण सगळ्या ठिकाणी कोणीही शिल्लक राहणार नाही प्राणी. अशा प्रकारे पाणी आलं. आणि म्हणून असं घडलं की तिन्ही लोक पाण्यामध्ये बुडून गेले आणि शिल्लक फक्त एकटे महामुनी राहिले. एकटे मुनी शिल्लक राहिले. बाकी सगळे मार्कंडेय मुनी सोडल्यास कोणीही नाही शिल्लक राहिलं. आणि हे मात्र व्यवस्थित होते. हो. मग महामुनींना समजेना की काय करावं. महामुनी बघतच राहिले काय लिहिलं आहे ही भगवंताची, काय घडलं आहे, असं कसं घडलं, आता प्रलयच झाला नाही का काय म्हणावं याला. ते एकटेच इकडे तिकडे फिरत होते. काय करावं त्यांना समजेना. अर्थात त्यांनी खाल्लं पिल्लं काहीच नव्हतं, नेहमीप्रमाणेच त्यांची. पण यावेळेस त्यांची समाधी भंग झालेली होती, हे लक्षात ठेवा. कारण ते व्याकुल झाले हे सगळं बघून की सर्व जीव जंतू जळून संपले होते. पाताळ असो ना तर स्वर्गलोक असं सगळं पाण्याखाली गेल्यामुळे ते थोडेसे अस्वस्थ झाले आणि ते इकडे तिकडे फिरायला लागले की काय प्रकार काय आहे. बघत असताना सुद्धा लाटा प्रचंड येत आहेत, आवाज होतोय, चालूच आहे सगळं. ते म्हणाले काय घडतं आहे माहीत नाही. ते फक्त इकडनं तिकडे तिकडनं इकडे फिरतायत. पण हे जे काय चालू होते हे असं चालूच राहिलं. आणि असं किती वर्ष चालू राहिला हा भाग पाऊस पडण्याचा, लाटा उसळण्याचा. त्याने असं म्हणलं की करोडो वर्ष गेली असं त्यांना वाटत होतं. हे जे चालू होतं ते करोडो वर्ष चालू होतं असं त्यांना दिसत होतं. त्यांना हे लक्षात नव्हतं की किती वर्ष जात आहेत, शेकडो जात आहेत का हजारो जात आहेत का लक्ष जात आहेत का करोडो. त्यांना काही समजतच नव्हतं. त्यांना असं वाटत होतं की करोडो वर्ष नक्की झाली असतील. पण मार्कंडेय मुनी आश्चर्याचा भागમાં जिवंत होते. बाकी जीव कोणी शिल्लक नाही. पण ते अर्थात व्यवस्थित होते आणि ते फिरतात एका ठिकाणून दुसरं की काय हे प्रकार आहे त्यांना काही समजेना. आणि अशा प्रकारे ते पृथ्वीवरच होते आणि फिरत होते. मात्र फिरताना त्यांना एक गंमत दिसली की एक ठिकाणी थोडासा उंचावटा होता आणि त्या उंचावट्यावरती एक झाड छोटंसं लागलेलं होतं, वडाचं. त्यांना पहिलं आश्चर्य हे वाटलं की हा उंचवटा शिल्लक कसा राहिला. त्यातून त्या उंचवट्यावरती झाड आहे पण ते छोटंसंच झाड आहे, खूप मोठं नव्हतं. सगळं पृथ्वी जलमय झाली होती पण एक छोटंसं झाड होतं. अर्थात त्या झाडाचं जी काही उंची होती छोट्याशा तशा आकाराची त्याची पानं फळं सगळं जी होती, जसं झाडाचा आकार त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी तसंच ते होतं. छान छोटंसं झाड होतं. आणि त्या वडाच्या झाडाला काही फांद्या होत्या आणि त्या फांद्यामध्ये एक फांदी ईशान्य दिशेला होती. त्या फांदीला एक छोटीशी ढाली होती, छोटीशी.
आणि त्याला जे पान लागलं होतं त्या पानाचा आकार द्रोणासारखा होता. आणि त्या द्रोणासारखा आकार असलेल्या त्या पानावरती एक लहानसं बालक छानपैकी पहुडलं होतं. ते बघत राहिले की प्रकार काय. छोटंसं झाड, एक उंचवटा, तिथे एक छोटंसं झाड, त्या झाडावरती एक पान, आणि ते पान जे आहे त्या द्रोणाच्या आकाराच्या पानामध्ये एक बालक पहुडलं आहे छानपैकी. आणि त्याच्या शरीरामधून इतका प्रकाश येत होता, इतकं तेज बाहेर होतं की आसपास असलेला अंधार सगळा नाहीसा झाला. जिथे ते होतं त्या ठिकाणी. बाकी ठिकाणी कदाचित सर्वत्र प्रकाश नसावा, कारण सगळं जलमय झालं होतं. पण या ठिकाणी जिथे हे झाड होतं आणि जिथे त्या झाडावरती हे बालक होते त्या पानामध्ये, तिथून सगळा भाग प्रकाशमय झाला होता. तिथलं संपूर्ण अंधार नष्ट झाला होता. त्याने बघितलं की बालक अतिशय सुंदर दिसत होतं. त्याचा रंग पाचूच्या खड्यासारखा होता, सावळा. मुखकमल अतिशय सौंदर्य, मान शंखासारखी होती, छाती रुंद होती, सुंदर नाक, भुवया मनोहर, कुरळे केस होते, हलत होते श्वासामुळे. असं अतिशय सुंदर असं त्याचं रूप होतं. त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं. सुंदर अशी एक छोटीशी नाभी पण होती. आणि ते बालक जे ते आपल्या करकमलाने अर्थात चरणकमल तोंडात घेऊन चाखत होतं. आणि हे पाहून मार्कंडेय मुनी चकितच झाले की काय मी बघतो. त्यांना समजे नाही की हे काय प्रकार आहे. आणि ते बालक बघितल्यावरती पहिली गोष्ट काय घडली असेल तर मुनींचा सगळा थकवा दूर गेला. एका क्षणामध्ये मुनी जे आहेत ते सगळ्या चिंता सगळं गेलं, आपल्या भाषेत फ्रेश झाले. थकवा पूर्ण नाहीसा झाला आणि अतिशय आनंद झाला. त्यांचं शरीर पुलकित झालं आनंदाने. आणि त्या बालकाकडे बघून त्यांना समजे नाही की कोण असतील हे. त्यांना काय अंदाज पण येईना. मग त्यांनी विचार केला, चला आपणच बालकाकडे जाऊया आणि त्यालाच विचारूया काही विचारता आलं तर. बालक तर छोटे, परंतु बघूया काही समजेल तर. आणि म्हणून ते बालकाच्या जवळ गेले. आणि घडलं एक गंमतशीर गोष्ट घडली. ते बालकाच्या जवळ गेले. बालक होतं लहानसं, पण गंमत अशी घडली की बालकाने जेव्हा श्वास घेतला आत, तसा त्या श्वासाबरोबर मुनी त्याच्या शरीरात जाऊन पोचले. आश्चर्याची गोष्ट घडली की श्वासाबरोबर तो त्या बालकाच्या शरीरात पोचले मुनी. आणि शरीरात गेल्यावर तिथे त्यांनी काय बघितलं असेल तर पृथ्वीवर जे काही घडलं होतं, आता जी स्थिती होती त्याच्या उलटी स्थिती तिथे आतमध्ये होती. म्हणजे जी पृथ्वी त्यांनी प्रलयाच्या आधी बघितली होती ती सगळी तशीच्या तशी आतमध्ये होती. हे बघितल्यावर ते अजून चकित झाले की काय बघतोय मी. त्याने बघितलं की जे काही त्यांनी बाहेर बघितलं होतं जलमय झालेलं, आकाश, अंतरिक्ष, ज्योतिर्मंडल, पर्वत, समुद्र, द्वीप, सगळं काही त्यांनी बघितलं की जलमय झालंय. बरोबर, हे सगळं त्यांनी बघितलं होतं. पण हे सगळ्या गोष्टी त्याला शरीराच्या आतमध्ये दिसत, सगळ्या व्यवस्थित. त्याला काय समजेल मी काय बघतोय आणि कुठे बघतोय. त्यांनी बघितलं की सगळ्या गोष्टी त्याच्या शरीरामध्ये होत्या. त्याच्या शरीरात तो शिरला होता, खेचला गेला होता. सगळं काही तिथे चालू होतं. पंचमहाभूतं पण तिथे होती, गावं होती, घरं होती, नद्या होत्या, नगरं होती, कल्प होते. काय नव्हतं तिथे विचारा, सगळं होतं. ती नदी पण होती, ज्या नदीच्या किनारे हे बसायचे, पुष्पवाहा नावाची नदी, ती पण होती. इतकंच नव्हतं तर तिथे आश्रम पण ऋषींचे होते. त्यात काही ऋषी बसले पण होते तपश्चर्या करत. मुनी फक्त बघतायत की काय प्रकार आहे. आणि बघतायत तेवढ्यात दुसरी गोष्ट घडली की बाळाचे उश्वास सोडला आणि उश्वासातून ते परत बाहेर आले. आणि बाहेर बघतायत तर परत प्रलय सुरू आहे. बाहेर प्रलय सुरू आहे, ते समुद्रातच येऊन पडले. त्यांना समजेना की काय प्रकारे मी आत काय बघतो आणि बाहेर काय बघतो आणि काय चाललं काय समजेना. आणि जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांना परत तेच दृश्य दिसलं की पृथ्वीच्या ठिकाणी एक छोटंसं उंच जागा निर्माण झाली. तिकडे वडाचं झाड आहे, झाडावरती एक ढाली आहे, त्याच्यामध्ये एक पान आहे द्रोणाच्या आकाराचं, आणि त्याच्यामध्ये ते बालक पडलं आहे.
आणि तिकडनं बघते मुनींकडे आणि हास्य करते. आता मात्र त्यांची मती खरंच गुंग झाली. आणि त्या बालकाकडे ते एकटक बघायला लागले. एकटक त्या बालकाकडे बघायला लागले, बालकाच्या डोळ्यात डोळे घालून. आणि जेव्हा त्याने अशा प्रकारे बालकाकडे बघितलं तेव्हाच त्यांना हे लक्षात आलं की हे बालक सामान्य नसून ते भगवंतच असावेत असं त्यांना वाटलं. आणि अर्थात हे जेव्हा त्यांना भासत होतं तेव्हाच त्यांनी ते भगवंताचं ते रूप जे होतं ते आपल्या डोळ्याद्वारे शरीराच्या आतमध्ये हृदयात नेऊन स्थिर केलं होतं. कठीण गोष्ट नाही का? आपण बघितलेली एखादी गोष्ट जर सांगितली की परत बघा तर आपल्याला आठवत नाही. डोळे बंद केल्या नको त्या गोष्टी दिसतात. पण या ठिकाणी त्यांनी त्यांचं रूप जे आहे ते डोळ्यांच्याद्वारे हृदयात नेऊन स्थिर केलं. किती कठीण गोष्ट केली बघा. पण ही गोष्ट त्यांनी केली. आणि मग त्यांनी आता विचार केला की आता या भगवंताला आपण आलिंगन देऊया. अर्थात हृदयामध्येच आलिंगन द्यायचं होतं त्याला, असा त्यांनी विचार केला. आणि असं हे सगळं ते चालू होतं. आणि इथे असं घडलं की ते जे बालक आहे ते अचानकपणे अंतर्धान पावलं. आणि ज्या क्षणी बालक अंतर्धान पावलं, मुनी परत एकदा डोळे उडून बघतात तो काय, ना प्रलय ना जल ना काय, काहीच नव्हतं. जे त्यांनी पहिलं बघितलं तसंच सगळं दृश्य त्यांना दिसत होतं. ना प्रलय आहे, ना पाणी आहे, ना काय आहे, ना काय आहे. जी स्थिती त्यांनी सुरुवातीला बघितली होती ती स्थिती आहे तशीच होती. हे काय घडलंय हे त्यांना काही समजत नव्हतं. काय करावं हे त्यांना समजत नव्हतं. ते विचार करत होते की असं का घडलं. अर्थात सूतमुनी पण विचारतायत. सूतमुनी आणि शौनकांचा संवाद चालू. शौनक मुनी पण विचारतात की महाराज हे काय घडलं, हे काय प्रकार होता, हे काय मलाही समजलं नाही. तुम्ही वर्णन केलं ते मी ऐकतोय, पण हे सगळं काय घडलं असेल आणि असं काय असेल हे तुम्ही मला सांगाल का? तुम्हीच सांगितलं तर आता मला काहीतरी समजू शकेल असं ते म्हणतं आहेत ऋषींना. अर्थात ऋषींनी त्याच्यावरती उत्तर दिलं. आणि ते जे काय उत्तर आहे त्या अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी हा वेळ आपला संपलेला आहे आजचा. म्हणून या ठिकाणी भाग क्रमांक 175 हा समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.